मित्रमैत्रिणींनो नमस्कार. मी मुक्ता कदम. काल मी एक बातमी वाचली आणि ही बातमी वाचून मला खूप वाईट वाटलं स्वतःबद्दल आणि मला असं वाटलं की आपण व्हिडिओ करून या गोष्टीबद्दल खरोखर माफी मागायला पाहिजे जनतेची किंवा मी ज्या लोकांना काही गोष्टी सांगितल्या होत्या त्यांची. माफी कशाबद्दल आणि ही बातमी काय आहे? तर बातमी अशी आहे की 2010 साली दिल्लीमध्ये जे कॉमनवेल्थ गेम्स झाले होते त्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुरेश कलमाडी यांनी खूप मोठा घोटाळा केला अशा प्रकारच्या बातम्या तेव्हा येत होत्या. CBIने किंवा हे जे आता RSS भाजपमध्ये लोक आहेत त्या सगळ्यांनी मोठे मोठे आरोप केले होते आणि यांच्यावरच्या या आरोपाच्या बेसिसवर किंवा 2G घोटाळा झाला, 90 कोटीचा घोटाळा झाला असं सांगून सांगून अण्णाचं एक खूप मोठं आंदोलन उभं राहिलेलं होतं. आणि आज 15 वर्षानंतर नरेंद्र मोदी हे पंतप्रधान असूनही त्यांच्या अंतर्गत काम करणारी ईडी, नरेंद्र मोदी यांच्या हाताखाली काम करणारी ईडी हे सुरेश कलमाडी यांनी काय घोटाळा केलेला होता हे शोधू शकलेले नाही आहे. त्यामुळे ईडीच्या म्हणण्यानुसार असं आहे की कुठलाही घोटाळा हा त्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये झालेला नव्हता आणि त्यामुळे ईडीने आता क्लोजर रिपोर्ट दिलेला आहे. तर मग मला माफी का मागावी वाटली याचं कारण म्हणजे 2010ला जेव्हा हा कॉमनवेल्थ गेम्स झाले होते त्यानंतर 1-2 वर्षामध्ये बोंबाबोंब सुरू झालेली होती की खूप मोठा घोटाळा झाला. माझ्यापर्यंतही अशाच गोष्टी आल्या होत्या, मलाही असंच सांगण्यात आलं होतं आणि त्यामुळे मला प्रचंड राग आला. जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की काहीही होऊ दे, जर चुकीचं झालं असेल आणि सरकारी पैशाचा जर का दुरुपयोग होत असेल तर मला वाईट वाटतं आणि त्याविषयी आपण बोललं पाहिजे असं मला वाटतं. हे मला आजच वाटतं असं नाही तर मी तेव्हाही बोलत होती. तेव्हा त्याच्यानंतर 2011, 12, 13ला अण्णा हजारे, रामदेव बाबा या सगळ्यांनी मोठे मोठे आंदोलनं केले. हे आंदोलनं कशासाठी होते तर हे आंदोलनं हा बघा राष्ट्रकुल घोटाळा झालेला आहे, 2G स्पेक्ट्रमचा घोटाळा झालेला आहे, 2 घोटाळे सांगत होते ते की काँग्रेसने याच्यामध्ये खूप पैसा खाल्ला असं सांगत होते आणि त्यामुळे मलाही तसंच वाटलं. मी त्या आंदोलनामध्ये सहभागी झाली. मी अनेकदा ते रामदेव बाबाची भाषणं ऐकायला गेली. कॉलेजमध्ये होती, मला आठवतं नागपूरमध्ये 11वी-12वी फर्स्ट इयरचा तो काळ होता. त्यांचे भाषणं ऐकायला मी गेलेली. त्याच्यानंतर अण्णा हजारेचं जेव्हा आंदोलन झालं होतं त्यांनी उपोषणाचा हे दिलेलं होतं की तुम्ही ज्या ठिकाणी असाल तिथून उपोषण करा, माझ्या उपोषणाला साथ द्या. 1 दिवसभर मी उपोषण केलं होतं ह्या अण्णा हजारेच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी. मी लोकांना हे सांगत होती, माझ्या संपर्कात येणाऱ्या लोकांना सांगत होते की असा असा घोटाळा काँग्रेसच्या काळामध्ये झालेला आहे. तेव्हा तर यूट्यूब नव्हतं किंवा असलं तरी माझा ॲक्सेस नव्हता, माझ्याकडे फोन पण नव्हता इतका की ज्याच्यावर मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवेल किंवा काय. पण माझ्याकडे जो छोटा फोन होता त्याच्यावरून जे टेक्स्ट मेसेज तेव्हा लोक पाठवायचे की नाही एकमेकांना, तर तशा टेक्स्टमधनं मी अनेकांना हे मेसेज पाठवले होते की तुम्ही काहीही करा, अण्णा हजारेंच्या आंदोलनाला सपोर्ट करा, पाठिंबा द्या. आणि असं फार इमोशनल होऊन मी लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न तेव्हा करत होते. ते सगळं झालं आणि मला तेव्हा बरं वाटलं की 2014ला काँग्रेसचं सरकार पडलं आणि भाजपचं सरकार आलं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मला खूप भारी वाटलं होतं. मला खूप काळ त्याच्यानंतर असं वाटत होतं की हां आता खूप काहीतरी चांगलं होईल, कारण मला असं वाटत होतं की हा खूप मोठा पैसा खाल्लेला आहे. पण 15 वर्षानंतर आज जेव्हा कळतंय की हे जे काही सगळं एवढं मोठं उभं राहिलेलं होतं अण्णाचं आंदोलन, हे जे काही रामदेव बाबाचं आंदोलन उभं राहिलेलं होतं, हे जे काही इंडिया अगेन्स्ट करप्शनचं उभं राहिलेलं जाळं होतं, अरविंद केजरीवाल होते, अण्णा हजारे होते, समाजवादी गटातले सगळे लोक होते, हे सगळं ज्या बेसिसवर उभं राहिलेलं होतं त्याच्यामध्ये काहीच 1 रुपयाचा सुद्धा घोटाळा यांना सापडला नाही. हे आहेत सुरेश कलमाडी. आज 15 वर्षानंतर मी त्यांचा खरोखर फोटो पाहिला तेव्हा ते अजून काय म्हणूया थोडेसे यंग पण दिसत होते आणि उत्साही दिसत होते. त्याच्यानंतर 15 वर्ष हा माणूस काय म्हणूया शांतच होता, कारण की इतकं मोठं आंदोलन पेटलं, भारताचं सरकार बदललं त्यांच्यामुळे आणि त्यामुळे काँग्रेसमधून पण त्यांच्यावर दबाव आलाच असेल की अरे तुम्ही केलेलं आहे का घोटाळा, असं कसं होऊ शकलं. आणि आज जेव्हा आपल्याला माहिती आहे की हे भाजप काहीही करू शकतं, परंतु या 15 वर्षामध्ये इतकी छाननी केली ईडीने, इतकं सगळं पाहिलं, कागद आणि कागद पाहिला, पण त्यांना काहीच सापडलं नाही. ते काहीच शोधू शकले नाही, काहीच ते दाखवू शकले नाही की हो बाबा
90,000 कोटीचा नाही तर निदान 90 रुपयाचा तरी घोटाळा हे दाखवू शकलेले आहेत का सुरेश कलमाडी यांच्या विरोधात? तर असं काहीही नाही आहे. पेपरमधली बातमी आहे कालची 29 एप्रिलची. काय म्हणतात हे, ईडीने गुप्त तपास करूनही त्यांच्याकडून PMLA कलम 3 म्हणजे हा जो कायदा आहे मनी लॉन्ड्रिंगचा, त्याच्या कलम 3 अंतर्गत कोणताही गुन्हा सिद्ध झालेला नाही किंवा असा गुन्हा करण्यातच आलेला नाही आहे असं ईडीने काल सांगितलं. आता 15 वर्ष या माणसाला कशातून जावं लागले असेल, किती लोकांनी काय काय बोललं असेल, या सगळ्याला केजरीवाल असेल, अण्णा हजारे असेल, भाजप असेल, माफी मागणार आहे का? मी खरोखर इथून माझा प्लॅटफॉर्मवरून मी खरोखर माफी मागते. सुरेश कलमाडी यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आय एम व्हेरी सॉरी. माझ्यापर्यंत चुकीची माहिती आली होती आणि त्या चुकीच्या माहितीच्या आधारावर मी एक तर तेव्हा इतकी समज पण नव्हती, मला काहीच समजत नव्हतं. पण जे मी ऐकलं आणि मला असं वाटलं की हां नाही चुकीचं झालेलं आहे आणि मी आंदोलनाला उतरली होती आणि मी खूप लोकांना मेसेज पाठवले होते असे की असा घोटाळा जो आहे तो ह्यांनी केला, असे मेसेज मी पाठवले होते तेव्हा 15 वर्षापूर्वी. आय एम रिअली व्हेरी सॉरी. हे असं मी नव्हतं करायला पाहिजे. हे मला इथे कन्फेस करायचं होतं. इथून पुढेही जर का माझ्याकडून काही चुका झाल्या, आता तर डिजिटल युग आहे त्याच्यामुळे काही चुकलं तर लगेचच कळतं आणि खूप सारे सोर्सेस अवेलेबल आहे त्याच्यामुळे लक्षात येतं. आणि आज म्हणजे तेव्हा तर बातम्या तरी येत होत्या पण तू काही जे आहे ते ठोस पुरावे सापडत नव्हते आणि अजूनही पुरावे सापडले नाही. म्हणजे लक्षात येतंय की हा जो सगळा कट रचला होता हे सरकार पाडण्यासाठी. हे बघा, जर का काँग्रेसचं सरकार पाडायचं तर त्यांच्या विरोधामध्ये तुम्ही दुसऱ्या कुठल्याही प्रकारचे घोषणा देऊ शकले असते, दुसऱ्या कुठल्याही प्रकारची भाषणं देऊ शकले असते, सांगितलं असतं की आम्ही आल्यावर काय करू, तर बरं झालं असतं. पण जे त्यांनी केलेलंच नाही आहे त्या गोष्टी तुम्ही इथे मोठ्या करून दाखवल्या. आणि त्याच्यानंतर काय झालं हे नरेंद्र मोदी यांचं सरकार डोक्यावर बसलं. म्हणजे खरं मला असं वाटतं की हे माझंसुद्धा पाप आहे. आणि पाप याच्यासाठी कारण की ते बसल्याच्या नंतर आमच्या शेताला भाव मिळालेला नाही आहे, आमच्या शेतकऱ्यांना कर्जमाफी पण मिळालेली नाही आहे. महाराष्ट्रातल्या 60,000 मराठी शाळा, सरकारी शाळा बंद पडलेल्या आहेत. शिक्षणावरचा खर्च जो आधी 4.5% होता तो आता 2.5%वर यांनी आणलेला आहे. हेल्थकेअरवरचा खर्च कमी झालेला आहे, नरेगावरचा खर्च कमी झालेला आहे आणि एकंदर जे आहे ते प्रोडक्शन नावाची गोष्ट देशभरामधून तीसुद्धा कमी झालेली आहे. उद्योजकता कमी झालेली आहे. असा कुठला ग्राफ आहे जर वाढलेला आहे तर ते म्हणजे दंगे वाढलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं जे काही झालं ते एका गोष्टीमुळे, ते म्हणजे सुरेश कलमाडी यांनी घोटाळा केला, असा बोलबाला केला, सगळीकडे पसरवलं आणि लोकांचं असं वातावरण तयार झालं. लोकांना असं वाटलं की हां ठीक आहे आपण यांच्या विरोधात मतदान करूया आणि लोकांनी ज्यांना निवडून दिलं निदान त्यांनी तरी नीट काम करायला पाहिजे होतं. ठीक आहे, म्हणजे ह्यांच्यावरचे आरोप नाही आहेत हे सिद्ध झालं, काही घोटाळा केला नाही हे सिद्ध झालं, पण ह्यांनी जर का आज सत्तेमध्ये बसलेल्या लोकांनी खरोखर जर का केलं असतं तर मानलं असतं की हां बाबा रोजगार मिळतोय. नाही मिळत आहे रोजगार. चायनाची आणि आपली लोकसंख्या सारखीच आहे. तिथं चायनामध्ये सगळ्यांच्या हाताला रोजगार आहे. असतील तिथे बेरोजगार पण आपल्या एवढे नाही आहेत. आणि त्यामुळे एकंदर मला असं वाटतं की हे जे काही झालेलं आहे तेव्हा मी विचारत होती लोकांना की काय केलं आहे काँग्रेसने 70 वर्षामध्ये काय केलं. पण आज मला कळतंय की ज्या त्यांनी शाळा सुरू केल्या होत्या, प्रत्येक जिल्ह्यामध्ये लाखो शाळा सुरू केल्या होत्या. भारत स्वतंत्र झाला तेव्हा काही शाळा नव्हत्या सरकारच्या, भारत सरकारच्या. ह्या ज्या लाखो सरकारी शाळांचं जाळं जे त्यांनी सुरू केलं होतं ते हे बंद करतायत आज. ज्या सहकारी संस्था होत्या त्या बंद करतायत. रिजनल रुरल बँक्स, गावागावांमध्ये ज्या ग्रामीण बँक आहे त्या ग्रामीण बँकांचं जाळं, त्याच्या शेतकऱ्यांना कर्ज मिळत होतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या उभ्या केल्या होत्या त्यांनी आणि खरोखर ते करायलाच पाहिजे होतं कारण त्यांनी पगारच घेतला असणार आहे त्याच्यासाठी ते काय फुकट नाही केलं. पण उगीचच मला कुणीतरी खोटं सांगितलं आणि त्यामुळे मी जे हे सगळं केलं होतं त्याबद्दल मला खरोखर आज कन्फेस करावं वाटलं आणि इथून पुढे मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि त्यामुळे मी हे जे काही व्हिडिओ बनवते मला काय सतत सांगायचं असतं, माझा उद्देश हाच असतो की जे चुकीचं चाललेलं आहे ते चूकच आहे. मग ते काँग्रेसने केलेलं असेल कारण मी तेव्हाही ओरडत होती आणि मग भाजपने केलेलं असेल किंवा अजून उद्या जेव्हा काँग्रेसची सत्ता येईल तेव्हा ते करतील तर मी त्याच्या विरोधातही परत बोलेन जर का मला ते व्हिजिबली दिसताना तसं दिसेल तर. आज मला तुमच्याशी हे शेअर करावं वाटलं. 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याचंही सेम झालेलं आहे. तुम्हाला माहिती असेल की 2 घोटाळे कॉमनवेल्थ आणि 2G ह्याचेच नावं घेऊन भाजप आज सत्तेत आली. परंतु 2G स्पेक्ट्रम घोटाळ्याच्या सुद्धा CBIच्या चौकशा, ईडीच्या चौकशा सगळं झालं पण काहीही सापडलं
नाही. आणि त्यामुळे हे जे काही सध्या उभं आहे, हे एका खोट्या अफवाच्या आधारे हे सरकार त्यांनी पाडलं. फेक न्यूज पसरवून सरकार पाडलं आणि आज सत्तेत येऊन भलं काही करतायत का? तर लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. ज्या नेत्यांवर हे टीका करून वर गेले, आज ते म्हणतात की टीका करायची नाही आहे. त्या नेहा सिंग राठोडचं हे बंद, तिच्यावर एफ-आय-आर केलेली आहे, मेडुसावर एफ-आय-आर केलेली आहे, एक चॅनल 4 PM नावाचं बंद केलेलं आहे. हे जे काही लोकशाहीला मारण्याचे प्रयत्न, संविधानाला संपवण्याचे प्रयत्न चाललेले आहेत, हे आपण कधीही सहन करून घेता कामा नये. इथून पुढेही मी सतत बोलत राहणार आहे. आज मला हे शेअर करावं वाटलं. मला सांगा, तुमच्यासुद्धा मनात असं आलं होतं का? तुम्हाला सुद्धा हेच वाटलं होतं का की हा घोटाळा झालेला आहे? त्यावेळेला म्हणजे 2012, 13, 14 या काळामध्ये तुम्ही कोणाच्या बाजूने होता? मला कमेंट करून सांगा आणि थांबते. धन्यवाद.